हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब जी की 8 ऑक्टोबरला होणार आहे, त्याची तयारी आपण आपल्या चॅनलवर करत आहोत. यासाठी विशेष टेस्ट सिरीज सुद्धा आपण लॉन्च केली आहे. त्याच्यातील प्रत्येक पेपरचं प्रत्येक क्वेश्चन आपण स्पष्टीकरणासह या चॅनलवर पाहत असतो. आपण टेस्ट नंबर 6 पाहत होतो. आज आपण या टेस्ट नंबर 6 मधले पॉलिटीचे प्रश्न आणि त्यांच्या स्पष्टीकरणासही डीप मध्ये, जेणेकरून एक्झाम मध्ये कसाही प्रश्न त्या टॉपिकवर आला तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, या प्रकारे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला ही जी संपूर्ण गेस्ट पेपरची जी टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करायची असेल तर इथे मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपवर फक्त हाय मेसेज तुम्ही सेंड करा, तुम्हाला सगळे डिटेल्स त्याच्यावर प्राप्त होऊन जातील. याची फीस नाममात्र 300 रुपये ठेवली आहे आणि याच्यामध्ये एकूण 10 PDF स्वरूपात पेपर्स तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त होतील. आणि याची विशेषता अशी आहे मित्रांनो की याच्यातले जीएसचे जेवढे क्वेश्चन आहे सगळ्यांच्या स्पष्टीकरणाची PDF तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. कारण आता तुमच्या हातात फक्त 10 दिवस उरले आणि या 10 दिवसामध्ये तुम्हाला स्मार्ट स्टडी करायची असेल तर याच्या ज्या PDF आहे त्याचं जो स्पष्टीकरण आहे तो तुम्हाला फार फायदेशीर ठरू शकतो. बरेचसे मुलं जॉईन सुद्धा झाले, सगळ्यांच्या कमेंट सुद्धा पॉझिटिव्ह आहे, बरेचसे पॉझिटिव्ह रिप्लाय सुद्धा येत आहे. तुम्हाला सुद्धा आता शेवटची संधी समजून तुम्ही जॉईन होऊ शकता. 10 दिवस तुमच्या हातामध्ये उरले आणि याची फीस नाममात्र 300 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याला कोणाला इन्क्वायरी करायची असेल हा मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर व्हॉट्सअपवर हाय मेसेज करा, तुम्हाला सगळे डिटेल्स प्राप्त होऊन जातील. तर वेळ न करता चला आपण आजचे पॉलिटीचे प्रश्न पाहूया. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास सुद्धा नका. प्रश्न क्रमांक 46, कलम 13 संबंधी अयोग्य नसलेले विधाने ओळखा. काय सांगितलं? अयोग्य नसलेलं. ओके, मग याच्यात अयोग्य नसलेलं कोणतं आहे? केशवानंद भारती खटला 1973 कलम 13 संबंधी आहे. या कलमात कायदा या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे आणि हे कलम न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्व स्पष्ट करते. तर बघा, आता 2 महत्वाच्या घटना आहे ज्याच्यावरून तुम्हाला याचं उत्तर काढता येते, त्या टॉपिक संबंधी तुम्हाला माहिती भेटते. एक आहे कलम 13 आणि दुसरा आहे केशवानंद भारती खटला. या 2 पैकी एकाची जर माहिती असली तर याचं उत्तर आपण देऊ शकतो. तर आपण जसं सुरुवातीला सांगितलं की आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत, थोडं डिस्कस करणार आहोत. तर केरळमध्ये एडनीर नावाचं जवळपास 12 वर्षे जुनं एक हिंदू मंदिर होतं किंवा मठ होतं. केरळ आणि कर्नाटक या मठाला मानणारे अनेक श्रद्धाळू आहेत आणि या मठाच्या प्रमुखांना केरळच्या शंकराचार्याचा दर्जा दिला जातो. स्वामी केशवानंद भारती हे केरळचे तत्कालीन शंकराचार्य होते. जसं की त्यांना केशवानंद भारती खटला तुम्ही नेहमी ऐकता, ते तत्कालीन तिकडचे केरळचे शंकराचार्य होते. 19 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी संन्यास घेतला आणि ते गुरूंना शरण गेले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ते मठाचे प्रमुख झाले आणि त्याच काळामध्ये केरळमध्ये 2 जमीन सुधारणा कायदे अस्तित्वात आले होते. एका कायद्यानुसार मठ व्यवस्थापनावर अनेक नियम लागू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केशवानंद यांनी न्यायालयामध्ये याच नियमांना आव्हान दिलं आणि राज्यघटनेतील कलम 26 चा संदर्भ देत त्यातील देशातील प्रत्येक नागरिकाला धर्म आणि कर्मासाठी संस्था बनवण्याचा, त्याचे व्यवस्थापन करण्याचा आणि याच संदर्भात स्थावर अथवा जंगम मालमत्ता गोळा करण्याचा अधिकार आहे असं म्हटलं होतं. आणि केरळ सरकारचा कायदा हा मालमत्ता राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या विरोधात असल्याचं केशवानंद भारती यांनी कोर्टात दावा दाखल केला होता. आणि सर्वोच्च न्यायालयाने काय केलं मग? या खटल्याच्या सुनावणीसाठी 13 न्यायाधीशांचं एक खंडपीठ स्थापन केलं. या खंडपीठाचं नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश SM सिकरी करत होते. आणि खटल्याच्या शेवटच्या सुनावणीच्या वेळेस खंडपीठातील न्यायाधीशांचे वेगवेगळे मत पडले. 7 न्यायाधीशांनी एका बाजूने निकाल दिला तर 6 न्यायाधीशांनी दुसऱ्या बाजूने. त्यामुळे 7 न्यायाधीशांचे म्हणणे ग्राह्य धरण्यात आले आणि खटल्याचा निर्णय लावण्यात आला. केशवानंद भारती खटला नावाने हा पुढे प्रसिद्ध झाला. या खटल्यामध्ये कायदे मंडळाच्या दुरुस्तीचा आणि अधिकार मान्य करत असताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेला कायदे मंडळ अथवा कार्यकारी मंडळ बदल करू शकत नाही असं मत व्यक्त केलं. संविधान हे देशातील सर्वोच्च घटना आहे, याचा त्यावेळी पायाभूत संरचना असं म्हटलं होतं. त्यामुळे 24 एप्रिल 1973 रोजी लागलेल्या या खटल्याच्या निकालाने राज्यघटनेचा मूळ साचा कोणत्याही घटना दुरुस्तीने बदलता येणार नाही असं तत्व घालून देण्यात आलं. आता या कलमात कायदा या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला. तर कलम 13 नेमकं आहे काय? कायदा याच्यात स्पष्ट केलेला आहे म्हणजे काय आहे? तर कलम 13 मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले किंवा विरोधातील कायदे, मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले किंवा विरोधातील कायदे असं त्याच्यात स्पष्ट, म्हणजे कायदा शब्दाचा अर्थ त्याच्यात स्पष्ट केलेला आहे. म्हणजे अ सुद्धा करेक्ट आहे, 13शी संबंधित आहे, आणि ब सुद्धा करेक्ट आहे. आणि हे कलम न्यायालयीन पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू तत्व स्पष्ट करत नाही, याच्याशी संबंधित नाही. म्हणजे उत्तर अयोग्य नसलेलं कोणतं? अ आणि ऑप्शन नंबर
याचं उत्तर असणार 4 अ व ब. अ व ब अयोग्य नाही, अयोग्य नसलेले. अयोग्य नसलेले म्हणजे योग्य असलेले. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 47. मूलभूत कर्तव्यांशी संबंधित केवळ एकच कलम घटनेत समाविष्ट आहे. मूलभूत कर्तव्यांच्या कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येत नाही आणि मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी संसद मूलभूत हक्कात दुरुस्ती करू शकते. तर बघा, मूलभूत कर्तव्यांशी संबंधित केवळ एकच कलम घटनेत समाविष्ट आहे. ते कलम कोणतं आहे? कलम आहे 51 अ. आणि याच्यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाने पाळल्या जाणाऱ्या 11 मूलभूत कर्तव्याची यादी दिलेली आहे. एकूण किती आहे मूलभूत कर्तव्य? 11. त्यांची यादी या कलमांतर्गत देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणजे मूलभूत कर्तव्यांची कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येत नाही. मूलभूत कर्तव्यांची कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येते. इथं नाही म्हटलं, करता येते, कंपल्सरी नाही, पण अंमलबजावणी करता येते, म्हणून हा सेंटेन्स चुकीचा ठरतो, असत्य ठरतो. आणि मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी संसद मूलभूत हक्कात दुरुस्ती करू शकते. हा सुद्धा करेक्ट आहे. आपल्याला असत्य विचारलं तर असत्य कोणतं सापडलं? ब नंबरचं, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. आता मूलभूत कर्तव्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती आपण जाणून घेऊया. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्य जोडली. किती? 10. आणि 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 नंतर यादीत 11वं मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलं 2002 नंतर. सुवर्णसिंग समितीने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती, ज्याची आवश्यकता 1975 ते 77च्या अंतर्गत आणीबाणीच्या कार्यकाळामध्ये सगळ्यांना जाणवली सुद्धा होती. आणि 11 आता मूलभूत कर्तव्य 51 अ या कलमांतर्गत आपल्याला देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य 11 कोणकोणती आहेत? तर भारतीय संविधानाचे पालन करणे, त्याचे आदर्श आणि संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे, या प्रकारचे. आता 11 वाचत बसलो तर भरपूर आपला वेळ याच्यात वाया जाईल. तुम्ही जर आपली टेस्ट सिरीज जॉईन केली ना, तर हा सगळा स्पष्टीकरण आणि 11 मूलभूत कर्तव्य कोणकोणते आहे ते डीप मध्ये ते आपल्या नोट्स मध्ये देण्यात आले आहे या टेस्ट सिरीजच्या. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर दिसत आहे, ज्यावर तुम्ही जॉईन करू शकता. या पेपर सोबत तुम्हाला हा सगळा स्पष्टीकरणाचा पीडीएफ सुद्धा भेटणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 48. अमेरिकन संघराज्य, युएसए फेडरलिझम आणि भारतीय संघराज्य यामध्ये खालीपैकी कोणते वैशिष्ट्य समान आहे? समान आहे विचारला तर भारतीय इंडियन फेडरेशन म्हणजे भारतीय संघराज्य आणि युएसए अमेरिकन संघराज्य यांच्यामध्ये जे साम्य आहे, जे वैशिष्ट्य समान आहे, ते राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी संघराज्य सर्वोच्च न्यायालय हा जो हे आहे ना वैशिष्ट्य, हा दोन्हीमध्ये समान आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 49. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 नुसार बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. त्यानुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल बनला. लंडनमध्ये भारताचा उच्चायुक्त पदाची तरतूद या कायद्याद्वारे केली गेली. चुकीचे पर्याय निवडायला सांगितलाय. तर रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 ज्याला आपण नियामक कायदा सुद्धा म्हणून ओळखलं जाते, पण जास्त करून आपण रेग्युलेटिंग ऍक्टच याचा अभ्यासामध्ये वारंवार उल्लेख करतो. पण ते नियामक कायदा आलं ना तर कन्फ्युज होऊ नका, तो म्हणजेच काय रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. जून 1773 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने हा जो रेग्युलेटिंग ऍक्ट संमत केला होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय संपत्तीच्या संदर्भात त्यांचे अधिकार निश्चित करणारे हा पहिलं संसदीय मान्यता आणि अधिकृतता मानण्यात आली होती. त्याच्यानंतर कायदा पास करण्यासाठी जी पार्श्वभूमी किंवा कारणे होती, त्याच्यामधलं एक हे होतं की ईस्ट इंडिया कंपनी गंभीर आर्थिक संकटात होती आणि त्यांनी 1772 मध्ये ब्रिटिश सरकारकडून जवळपास 1 दशलक्ष पाऊंड कर्ज मागितलं होतं. आणि याच्यामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनवण्यात आला होता. हा जो सेंटेन्स आहे इथं करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं विचारलं ना, तर हा तर चुकीचं नाहीये, हा करेक्ट आहे. आणि त्यानुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर बनला होता, हा सुद्धा करेक्ट आहे. परंतु तिसरा जो आहे की लंडन मध्ये भारताचा उच्चायुक्त पदाची तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आली, हा चुकीचा पर्याय. हा चुकीचा, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहणार. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणत्या प्रमुख लोकशाही देशांच्या राज्यघटनेत नागरिकांच्या कर्तव्यांची सूची दिलेली आहे? ओके, कोणत्या राज्यघटनेत नागरिकांच्या कर्तव्यांची सूची देण्यात आली आहे? कोणकोणते देश आहे खालील गटातले? तर देश आहे मित्रांनो भारत, न्यूझीलंड आणि चीन. लक्षात असू द्या, मोस्ट इम्पॉर्टंट, भारत, न्यूझीलंड आणि चीन. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 51. खालील विधाने अभ्यासून अयोग्य विधान निवडा. घटना दुरुस्ती 3 प्रकारे केली जाते. घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींना संमती द्यावीच लागते. असे विधेयक फक्त मंत्री मांडू शकतात आणि घटना दुरुस्ती विधेयकात सर्व राज्यांची 2/3 बहुमताने संमती आवश्यक असते. याच्यातलं अयोग्य विधान आपल्याला निवडायचं
आहे. आता घटना दुरुस्ती जी आहे, घटना दुरुस्तीसाठी विशिष्ट कलम आपल्या संविधानामध्ये आढळून येते. कलम कोणता आहे? ते कलम आहे 368 368. यानुसार घटना दुरुस्ती करता येते. आणि भारतीय संविधानातील भाग 20 मधील हे जे कलम आहे, संसदेला असल्या घटना दुरुस्तीचा अधिकार व घटना दुरुस्तीची पद्धत विस्तृतपणे याच्यात देण्यात आलेली आहे. तर 368 मधील भाग 1 नुसार संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गाने या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. केशवानंद भारती जी आपण वरी केस पाहिली त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार संसद घटना दुरुस्ती करताना घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकणार नाही असं निवाडा देण्यात आलेलं आहे. आणि जी पद्धत आहे घटना दुरुस्ती करण्याची ती आहे घटना दुरुस्तीच्या कलम 368 मधील भाग 2 मध्ये. घटना दुरुस्ती 3 प्रकारे केली जाऊ शकते. ओके, हे सांगायचं राहिलं होतं ना. 3 प्रकारे. कोणकोणते प्रकार आहे? 3 प्रकार आहे. संसदेच्या साध्या बहुमताने, संसदेच्या साध्या बहुमताने, दुसरा आहे संसदेच्या विशेष बहुमताने आणि तिसरा आहे संसदेच्या विशेष बहुमताने सोबत निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने. संसदेच्या विशेष बहुमताने आणि सोबतच निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने सुद्धा, म्हणजे या 3 प्रकारे ही केली जाऊ शकते. सुरुवात ही संसदेच्या कोणत्याही सभागृहात, संसदेच्या कोणत्याही सभागृहात संबंधित विधेयक मांडून करता येईल आणि असं विधेयक राज्य विधिमंडळांना मांडता येणार नाही. राज्य विधिमंडळांना हे मांडता येणार नाही, ही पहिली अट आहे. परंतु संसदेचे कोणतेही सभागृह त्याला मांडता येते. तर आणि त्याच्यानंतर बघा, असे विधेयक फक्त मंत्रीच मांडू शकतात नाही. मंत्र्याला किंवा खासगी सदस्याला विधेयक मांडता येईल यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची आवश्यकता सुद्धा नाही आहे. म्हणजे हा जो क सांगितला की फक्त मंत्री मांडू शकतात, हा सेंटेन्स चुकीचा आहे. त्याच्याशिवाय घटना दुरुस्ती विधेयकास सर्व राज्यांची 2/3 बहुमताने संमती आवश्यक आहे. दोन्ही सभागृहामध्ये स्वतंत्ररित्या पारित होणे आवश्यक आहे आणि यासाठी संयुक्त बैठक बोलवली जाते. संयुक्त बैठकीची तरतूद नाही. कलम 108 मध्ये जे सांगितलं आहे की संयुक्त बैठकीची तरतूद याच्यात नाही आहे. आणि घटना दुरुस्तीचं विधेयक दोन्ही सभागृहामध्ये लोकसभा आणि राज्यसभा विशेष बहुमतानं संमत होणं गरजेचं असते. म्हणजे या विधेयक त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व त्या सभागृहाच्या उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3. आता इथं काय सांगितलं? राज्यांची नाही, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे. म्हणजे हे सुद्धा सेंटेन्स काय झालं इथं चुकीचं ठरलं. आणि घटना दुरुस्ती विधेयकाला संमती द्यावीच लागते, करेक्ट आहे. घटना दुरुस्ती 3 प्रकारे केली जाते, ते सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर क ड चुकीचे आहे. क ड चुकीचे. क ड म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 52. घटनेच्या कलम 275 नुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या वैधानिक अनुदानासंबंधी खालील विधाने चूक नाहीत. अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी विशिष्ट अनुदान असते. स्वेच्छाधीन अनुदाने नियोजन मंडळाच्या शिफारशीनुसार दिली जातात. साधारण अनुदाने सर्वच राज्यांसाठी असतात. याच्यातलं विधाने चूक नाहीत. चूक नाही म्हणजे बरोबर असणारी विधाने आपल्याला विचारलेली आहेत. तर याच्यातले मित्रांनो जो अ नंबर आहे, अनुसूचित जमाती करण्यासाठी विशिष्ट अनुदान असते, करेक्ट आहे. स्वेच्छाधीन अनुदाने नियोजन मंडळाच्या शिफारशीनुसार दिली जातात, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि साधारण अनुदाने सर्वच राज्यांसाठी असतात, नाही. साधारण अनुदाने सर्वच राज्यांसाठी नसतात. तर घटनेचं कलम या ठिकाणी जे सांगितलं, घटनेचं कलम 275 काय म्हणतो? हा सांगतो की विवक्षित राज्यांना संघ राज्याकडून अनुदाने. मग सर्वच राज्यांसाठी आहे काय? नाही. कलमच सांगत आहे आपल्याला की विवक्षित राज्यांना संघ राज्याकडून अनुदाने. संसद कायद्याद्वारे तरतूद करेल अशा रकमा ज्यांना सहाय्याची गरज आहे असे संसद ठरवेल अशा राज्यांच्या महसुलात सहाय्यक अनुदाने म्हणून दरवर्षी भारताच्या एकत्रित निधीवर भारित केल्या जातील आणि वेगवेगळ्या राज्याकरिता वेगवेगळ्या रकमा निश्चित करता येतील. सर्वच नाही, परंतु एखाद्या राज्यातील अनुसूचित जनजातीच्या कल्याण वृद्धीसाठी किंवा त्या राज्यातील अनुसूचित क्षेत्राची प्रशासन पातळी त्या राज्याच्या उर्वरित क्षेत्राच्या प्रशासन पातळी इतकी उंचावण्यासाठी ते राज्य भारत सरकारच्या मान्यतेने हाती घेईल अशा विकास योजनांचा खर्च भागवणे राज्याला शक्य व्हावे यासाठी आवश्यक असतील अशा भांडवली व आवर्ती रकमा त्या राज्याच्या महसुलात सहाय्यक अनुदाने म्हणून भारताच्या एक निधीतून दिल्या जातील, असं या घटनेच्या कलम 275 मध्ये नमूद आहे. म्हणजे क जे आहे सर्व राज्य हेच चुकीचं ठरतो. आणि आपल्याला काय विचारलं? चूक नाही. अ ब चूक नाही म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 53. योग्य जोड्या लावा. राज्य वित्त आयोग आणि त्यांचे अध्यक्ष, दुसरा वित्त, चौथा, पहिला आणि तिसरा, आणि या बाजूला अध्यक्षांच्या जोड्या दिल्या आहे. तर दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते मित्रांनो श्री वासुदेवन.
श्री वासुदेवन. चौथा वित्त आयोग, चौथा वित्तचे JP डांगे. पहिला वित्त आयोग शांताराम घोलप आणि तिसरा वित्त आयोगाचे होते संतोष त्रिपाठी. म्हणजे उत्तर असणार 2, 3, 4, 1. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 54. सत्यविधाने निवडा. पंचायत राज मधील तिन्ही स्तराकरिता सर्व सदस्य निवडीकरिता प्रत्यक्ष निवडणूक पद्धती राबवली जाते. सर्व स्तरावर महिलांना 50% आरक्षण आणि सर्व स्तरावर SC ST यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असते. चूक नसलेली विधाने कोणती आहे? चूक नसलेली इथे विचारलाय. ओके, तर अ आणि क की पंचायत राजमधील तिन्ही स्तराकरिता सर्व सदस्य निवडीकरिता प्रत्यक्ष निवडणूक राबवली जाते आणि सर्व स्तरांवर SC ST यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलेलं असते. भारतातील जे पंचायत राज संस्था आहे त्याची 73व्या घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा या पंचायत राजला प्राप्त म्हणजे संवैधानिक दर्जा प्राप्त झाला. ही घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993 रोजी झाली होती आणि 73व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेल्या महत्वाच्या तरतुदी प्रत्येक गावामध्ये सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा समावेश असणारी ग्रामसभा व ग्रामपंचायत असणे बंधनकारक करण्यात आलं होतं. आणि पंचायत राज व्यवस्थेच्या तिन्ही स्तरामध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याचं बंधनकारक करण्यात आलं आहे. पंचायत राजचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो आणि अनुसूचित जाती जमाती पदाधिकाऱ्यांची पदे राखीव ठेवण्याची सुद्धा तरतूद करण्यात आली होती. आणि पंचायत राज संस्थांसाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापन करण्याचं बंधनकारक आहे आणि केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक राज्याने वित्त आयोगाची स्थापना आवश्यक करण्यात आली आहे. तर या ठिकाणी सत्य विधान विचारलं होतं आणि आपलं उत्तर होणार याचं ऑप्शन नंबर 4 अ आणि क. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 55. राष्ट्रपती सारखेच राज्यपालालाही काही विशेष अधिकार व संरक्षण आहे. कोणतेही न्यायालय पदावर असताना राज्यपालांना अटक तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकते. राज्यपालास पदावर असताना सुद्धा वैयक्तिक कृतीसाठी फौजदारी प्रक्रियेपासून संरक्षण आहे. असत्य नसलेली म्हणजे बरोबर असलेली विधाने कोणती आहे ते आपल्याला विचारलंय. तर या ठिकाणी बघा राष्ट्रपती सारखेच राज्यपालांना सुद्धा अधिकार आहेत. राज्यपालाचे अधिकार बघा कायदेविषयक अधिकार आहे, त्यांना वित्तीय अधिकार आहे, कार्यकारी अधिकार आहे, न्यायविषयक अधिकार आहे, स्वेच्छाधीन अधिकार सुद्धा आहे. करेक्ट आहे पहिला. त्याच्यानंतर कोणतेही न्यायालय पदावर असताना राज्यपालांना अटक तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकते नाही. चूक, हा विधान चुकीचा आहे. राज्यपालास पदावर असताना सुद्धा वैयक्तिक कृतीसाठी फौजदारी प्रक्रियेपासून संरक्षण आहे. करेक्ट आहे. अ आणि क योग्य आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. अखिल भारतीय सेवांमुळे राज्यघटनेतील संघराज्य तत्वाचे उल्लंघन होत असले तरी संपूर्ण देशभरात समान प्रशासन प्रणाली, प्रशासनाचा उच्च दर्जा तसेच केंद्रीय व राज्यामध्ये समान हितासाठी समन्वयासाठी ही सेवा आवश्यक आहे असे कोणी अखिल भारतीय सेवांचं समर्थन केलं होतं? ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन नंबर 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 57. न्यायिक सक्रियतेबाबत योग्य विधान निवडा. यास न्यायिक चैतन्य असे म्हणतात. या संकल्पनेचा उगम व विकास अमेरिकेत झाला. न्यायिक सक्रियता म्हणजे न्यायालयाने पुढाकाराने काम करणे. तर न्यायिक सक्रियतेची संकल्पना अमेरिकेत उद्भवली. करेक्ट आहे. याचा उगम हा अमेरिकेत झालेला होता. हा शब्द पहिल्यांदा 1947 मध्ये आर्थर श्लेसिंगर ज्युनियर यांनी सादर केला होता असं म्हटलं जाते. तर या निमित्तानं इथं जे सांगितलं आहे की यास न्यायिक चैतन्य म्हटलं ते करेक्ट आहे. या न्यायालयाने पुढाकाराने काम करणे म्हणजे न्यायिक सक्रियता हा सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे वरील सर्वच्या सर्व योग्य आहे विधान. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 58. घटना समितीवर टीकाकारांनी वेगवेगळ्या कारणांनी टीका केली त्याबाबत पुढीलपैकी कोणतं विधान अयोग्य नाही? अयोग्य नाही म्हणजे काय? बरोबर आहे. कोणतं विधान बरोबर आहे? पहिलं विधान काय म्हणतो? घटना समिती म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजे भारत अशी टीका लॉर्ड विस्काउंट सायमन यांनी केली होती. तर इथंही चुकलं. हा सेंटेन्स इथंच आपल्याला चुकीचं सापडलं. का बरं? कारण हा जो सेंटेन्स आहे की काँग्रेस व काँग्रेस म्हणजे भारत हा लॉर्ड विस्काउंट यांनी नाही केलं होतं. हा कोणी केलं होतं? ग्रॅनविल ऑस्टिन यांनी केली होती. हा यांनी नव्हती केली. कोणी केली होती? ग्रॅनविल ऑस्टिन यांनी केली. त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकला. त्याच्यानंतर घटना समितीच हिंदूची सभा असे ब्रिटिश घटनातज्ञ ग्रॅनविल ऑस्टिन यांनी नाही. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी वरचं सेंटेन्स म्हटलं. मग हा कोणी म्हटलं सर? तर हा लॉर्ड विस्काउंट यांनी म्हटलं होतं. बघा याच्या त्याला त्याचा याला करून टाकलं. कोणी म्हटलं होतं? हा विस्काउंट यांनी म्हटलं होतं. हा विस्काउंट. आणि घटना समितीत भारतातील फक्त एका प्रमुख समुदायाचं प्रतिनिधित्व होते असं विन्स्टन चर्चिल यांना म्हटलं होतं. करेक्ट आहे. हा सेंटेन्स करेक्ट आहे. पहिले 2 चुकीचे क करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला करेक्ट विचारलं होतं ना. म्हणजे ऑप्शन नंबर 2 फक्त क योग्य असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 59. 73व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यघटनेत खालीलपैकी कोणते बदल झाले ते ओळखा. पंचायत राज व्यवस्थेसाठी घटनेमध्ये
भाग 9 जोडण्यात आलं. कलम 243 ते 243 ओ यांचा समावेश संविधानाने करण्यात आला. घटनेत 12व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला. तर याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्थे भाग 9 जोडण्यात आला, करेक्ट आहे. आणि 243 ते 243 ओ समावेश संविधानामध्ये करण्यात आला, कलम हे सुद्धा करेक्ट आहे. आणि घटनेत 12व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला ना, हा सेंटेन्स जो सांगितला हा चुकीचं आहे. तर यामध्ये 11व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला होता. कोणत्या? 11व्या. कलम 243 ज्यामध्ये पंचायत संस्थांचा अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचा समावेश होता. आणि 29 कार्यात्मक बाबी सुद्धा देण्यात आल्या होत्या. म्हणजे क नाही, क चुकीचं आहे. याच्यात 12वी सांगितली पण 11वी पाहिजे होती. म्हणून उत्तर काय होणार? याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 2 अ व ब. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 60. केंद्र व राज्य यांच्यातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संबंधांना म्युनिसिपल रिलेशन्स असं संबोधलं जाते? म्युनिसिपल रिलेशन्स. राज्याचे कायदे करण्याच्या अधिकारावरील केंद्राचं नियंत्रण, राज्याच्या आर्थिक बाबीवरील केंद्राचं नियंत्रण, राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रावरील केंद्राचं नियंत्रण आणि राज्याच्या योजना प्रक्रियेवरील केंद्राचं नियंत्रण. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर जे तिसरं आहे, फक्त ख, की राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रावरील केंद्राचं जे नियंत्रण असते ना त्याला केंद्र व राज्यातील म्युनिसिपल रिलेशन्स म्हटलं जाते. ऑप्शन नंबर 3. कलम 256 ते 263 दरम्यान केंद्र व राज्यामधील प्रशासकीय संबंधाच्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. आणि राज्याने आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर संसदीय कायद्यात सुसंगत ठरेल अशा रीतीनेच करावा. केंद्र आपल्या कार्यकारी अधिकारात राज्याला आवश्यक ते निर्देश देऊ शकते. हे निर्देश राज्याला बंधनकारक असतात. राष्ट्रीय व लष्करी महत्वाच्या दळणवळणाच्या साधनांची बांधणी व त्यांचं संरक्षण याबाबत राज्यांना केंद्र निर्देश देऊ शकते. रेल्वे सुरक्षा, अल्पसंख्याक प्रशिक्षण, अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी योजनांची अंमलबजावणी इत्यादी विषयक केंद्र राज्यांना निर्देश देत असतो. आणि केंद्र व राज्य परस्परांना आपल्या कार्यकारी अधिकार प्रदान करू शकतात, तसेच कायदेविषयक अधिकार प्रदान करू शकत नाही. राष्ट्रपती केंद्राचा कार्यकारी अधिकार राज्याकडे तसेच संमतीने सोपवू शकतो. आणि राज्यपाल राज्याचे कोणतेही कार्यकारी अधिकार केंद्राकडे सोपवू शकतो. आणि कलम 263 नुसार राष्ट्रपती केंद्र व राज्यामधील समन्वयासाठी आंतरराज्य परिषद स्थापन करू शकतात. अशी परिषद 1990 मध्ये स्थापन करण्यात आलेली सुद्धा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पॉलिटीचे प्रश्न इथे संपतात. आय होप सर्व प्रश्न एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.